रुद्धपूर येथे विनीत द्वारकाधीश श्रीकृष्ण सेवा संस्थेच्या वतीने श्रीकृष्ण मंदिराचा कळसारोहण, मूर्ती स्थापना व पंचावतार पूजन सोहळा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला। हा कार्यक्रम परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या कृपेने आणि निमित्ताधिकारण यांच्या शुभ चिंतनाने संपन्न झाला। या सोहळ्याच्या निमित्ताने सोनंदाबाई महादेवजी गिन्हे यांनी नश्वर प्रपंचाचा त्याग करून परम पूजनीय श्री सारंगधर बाबा अष्टुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनुसरण स्वीकारले। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश माणिकराव येंडे, सचिव परमपूज्य श्री रविराज दादा शेवडीकर, सहसचिव सौ कल्पना येंडे, उपाध्यक्ष गौरव कोहळे, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम माणिकराव येंडे तसेच सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मेहनत घेतली। भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून ज्ञानामृताचा लाभ, प्रसाद वंदन आणि परमार्थ सेवेचा लाभ घेतला। मी अजय येंडे यांचे जे जवाई आहे, मोठा जवाई म्हणून मी आहे। इसवी सन 2000 साली येंडे परिवाराने हा लेआउट जेव्हा काढला तेव्हापासून त्यांची मनापूर्वक इच्छा होती की ह्या लेआउटमध्ये कुठेतरी आपल्या श्रीकृष्णाचं असं एक भव्य असं मंदिर राहावं। आणि आज दिनांक 2 मार्चला हे जे स्वप्न होते हे पूर्णपणे साकार झालेलं आहे। एवढं बोलून मी आपल्या 2 शब्द सांगतो। आज जो दिवस आहे हा आमच्यासाठी सर्वांसाठी एक उत्सुक दिवस आहे। आज द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिर या मंदिराचं उद्घाटन आणि मूर्ती स्थापना हे आज झालेली आहे। मी या मंदिराचे उपाध्यक्ष गौरव प्रकाश कोहळे बोलत आहे। आणि आज हा इथे प्रोग्राम जो होत आहे हा महानुभाव पंथ, आमचा हा पंथ एक सर्वश्रेष्ठ पंथ आहे आणि याच्याद्वारे आम्ही हा सगळा कार्यक्रम आज या ठिकाणी पूर्ण होत आहे। आज मूर्ती स्थापना आणि मंदिराचे उद्घाटन हे चांगल्या स्तरानं पार पडत आहे या ठिकाणी। एवढं सांगू इच्छितो। हरे कृष्णा, जय श्रीकृष्ण। काय बोलायला मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे? सुरुवातीपासून सांगतो। तुमचं नाव सांगा, परिचय 1.5 मिनिटात बोला। द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिर संस्थानतर्फे मी अध्यक्ष प्रकाश येंडे बोलतो आहे। 2006 मध्ये इथे आम्ही लेआउट टाकलं। त्यावेळेस अशी एक मनामध्ये इच्छा होती की मी महानुभाव पंथीय मुळात असल्यामुळे एक महानुभाव पंथाचं मंदिर इथे व्हावं व इथे जे काही गावामध्ये लोक आहेत तसेच परिसरात असलेले सर्व ईश्वर भक्तांना इथे याचा लाभ मिळावा या दृष्टीने आम्ही मंदिर स्थापनेची योजना आखली। परंतु काही कारणास्तव मंदिर स्थापनेमध्ये थोडा विलंब झाला। मधात कोरोना पण आला आणि 2020 मध्ये आम्ही मुळात काम सुरुवात करायला सुरुवात करत होतो, परंतु कोरोना आल्यामुळे 3 वर्ष लेट झाले आणि 2023 मध्ये मार्चमध्ये कार्यक्रमाची म्हणजे बांधकामाची सुरुवात झाली। 2024 ला काम पूर्ण झाले आणि त्यानंतर ज्यावेळेस काम पूर्ण झाले त्यावेळेस उन्हाळा असल्यामुळे कार्यक्रम मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम घेऊ शकलो नाही आणि काही कारणास्तव हा कार्यक्रम विलंबच होत गेला। तसंच ते मग आम्ही मधात पुन्हा नोव्हेंबरमध्ये तारीख काढलेली होती, परंतु ह्या मंदिराचे जे संचालन करणारे आहेत रविराज दादा शेवडीकर यांच्या प्राकृतिक कारणामुळे परत विलंब झाला आणि आज म्हणजे काल 1 मार्च 2025ला काल मंदिराच्या पालखी काढून इथे त्याची तयारी झाली आणि आज इथे मूर्ती स्थापना, कळसारोहण व ध्वजारोहणाचा कार्यक्रम इथे संपन्न होतो आहे। मंदिराचं उद्घाटन सोहळा पार पडला, त्यासोबतच धार्मिक कार्यक्रम आहे, काय बोलाल? 850 वर्षापूर्वी चक्रधर स्वामी यांनी महानुभाव पंथाची स्थापना केली होती आणि महाराष्ट्राला सर्वप्रथम महाराष्ट्री असावे अशा या सूत्राच्या द्वारे त्यांनी नाव दिलेलं होतं। मराठी भाषेचा उगम हा खऱ्या अर्थाने महानुभाव पंथाच्या शास्त्रातून झालेला आहे। पहिली कवयित्री महदब्बा यांनी जे ढवळे लिहिले ते मराठी भाषेचं उगमस्थान, ते पहिले ढवळे होते आणि त्या धर्माचा प्रचार आणि प्रसार, स्वामींच्या लीळा या सर्वसामान्य लोकांपर्यंत गेल्या पाहिजे। त्या दृष्टिकोनातून महानुभाव पंथातर्फे ठिकठिकाणी आम्ही मंदिरं बांधत असतो, त्याचे कार्यक्रम होतो, धर्मसभा होतात, अनेक साधू महंत येतात आणि ईश्वराच्या नंतर आम्हाला पूजनीय जे ते आमचे साधू, आमचे महंत मंडळी आहे त्यांच्या मुखातून निघालेले जे प्रबोधन उद्बोधन आहे त्या माध्यमातून मोक्षमार्ग निघतो असं स्वामींनी जे आम्हाला सांगितलं त्यानुसार आम्ही सगळेजण आचरण करत असतो आणि त्यानिमित्ताने अशा प्रकारचे मोठे मोठे कार्यक्रम सातत्याने होत आहे। धर्माचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे आणि महानुभाव पंथ हा सर्वच महानुभाव पंथामध्ये सर्व जाती धर्म पंथाचे लोक आहेत, म्हणजे याच्यामध्ये आपण कुठेही भेदभाव करू शकत नाही। अशा प्रकारचे लोक इथे जातीपातीला थारा नाही, इथे मानवता हा दृष्टिकोन ठेवून हा धर्म, हा जो पंथ आहे हा चालत असतो आणि त्या दृष्टिकोनातून या सगळ्या
प्रचार आणि प्रसार जो आहे पंथाचा व्हावा या दृष्टिकोनातून ठिकठिकाणी मंदिरं आणि धर्मसभा होत असतात। आज शंकरपूर येथे एक मंदिराचा कलशारोहणाचा कार्यक्रम आहे। इथे मोठ्या प्रमाणात भाविक या परिसरामध्ये राहतात। काल कलकुही ते शंकरपूर अशी एक आमची पालखी निघाली होती आणि आज समारोप होईल। सगळे लोक आनंदाने या ठिकाणी त्यामध्ये सहभागी होतात।